नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामकिसन जाधवर आपलं सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करत आहे। आज आपण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे 2021 मधले सर्व प्रकारचे परीक्षाभिमुख असणारे महत्त्वाचे पुरस्कार एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा महत्त्वाचा विषय। 2021 मधील महत्त्वाचे परीक्षाभिमुख असणारे सर्व पुरस्कार। तर पुरस्कार पहिला पाहत असताना पुरस्कार आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2021। तर मित्रांनो, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2021 सायरस पुनावाला यांना देण्यात आलेला आहे। ते संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे, आणि यांना 2021चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे। आता हे जे पुरस्कार आहे याची सुरुवात 1983 मध्ये झाली। लोकमान्य टिळक ट्रस्ट हे पुरस्कार देतं। हा जो पुरस्कार यावर्षी देण्यात आलेला आहे तो 38वा पुरस्कार आहे आणि या पुरस्काराचं स्वरूप 1 लाख रुपये आहे। 2020चा पुरस्कार या संबंधीचा सोनम वांगचुक यांना देण्यात आला होता, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। दुसरा पुरस्कार आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार। तर हा जो पुरस्कार आहे संजय गुप्ता यांना जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार 2020चा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी या पुरस्काराची सुरुवात 2009 मध्ये झाली। स्वरूप 1 लाख रुपये आहे आणि कोण देतं तर केसरी मराठा ट्रस्ट हे हा पुरस्कार देतं। आता पुढचा पुरस्कार आहे तानसेन पुरस्कार, म्हणजे तानसेन सन्मान असंही म्हणू शकता। संतूर वादक सतीश व्यास यांना 2020चा तानसेन सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे। शास्त्रीय संगीत क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्कार मानला जातो, सर्वोच्च पुरस्कार मानला जातो, सन्मान मानला जातो। हा पुरस्कार कोण देतं? मध्य प्रदेश सरकार देतं आणि हा पुरस्काराचं स्वरूप 2 लाख रुपये आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं। पुढचा पुरस्कार आहे सरस्वती सन्मान 2020 आणि हा सुद्धा पुरस्कार तितकाच महत्त्वाचा आहे आणि हा पुरस्कार शरण कुमार लिंबाळे यांना देण्यात आलेला आहे, जाहीर झालेला आहे। सनातन नावाची त्यांची कादंबरी आहे आणि यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि 1991 पासून या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे। स्वरूप आहे 15 लाख रुपये आणि कोण देतं तर के बिर्ला फाउंडेशन। के बिर्ला फाउंडेशन। पहिला पुरस्कार मिळालेला आहे हरिवंशराय बच्चन यांना, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा पुरस्कार डॉक्टर APJ अब्दुल कलाम शास्त्रज्ञ पुरस्कार 2021 आणि हा पुरस्कार अमित केसरवानी यांना जाहीर झालेला आहे। लक्षात ठेवायचं मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे 11वे राष्ट्रपती। ठीक आहे। तर पुढचा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार। मित्रांनो, दादासाहेब फाळके पुरस्कार जो 2021 मध्ये देण्यात आलेला आहे किंवा जाहीर झालेला आहे, तो दादासाहेब फाळके पुरस्कार 2019चा आणि हा कितवा पुरस्कार आहे तर 51वा पुरस्कार आहे आणि तो रजनीकांत यांना या ठिकाणी 1 एप्रिल 2021 रोजी जाहीर झालेला आहे। आता त्याचप्रमाणे मित्रांनो, थोडीशी माहिती पाहूया रजनीकांत यांच्याबद्दल। यांना याच्या अगोदर 2000 सालामध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि 2016 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो। आणि हा पहिला जो पुरस्कार आहे दादासाहेब फाळके यांना चित्रपट सृष्टीचे जनक म्हणतात आणि मंत्रालय कोणत्या मंत्रालया अंतर्गत पुरस्कार येतो तर माहिती प्रसारण या मंत्रालयाअंतर्गत हा पुरस्कार येतो। स्वरूप आहे 10 लाख रुपये आणि या पुरस्काराची सुरुवात 1969 या सालापासून झालेली आहे। या संबंधीचा पहिला पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी देविका राणी यांना देण्यात आलेला होता। आता पुढचा पुरस्कार तोही अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021। मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 हा जो आहे तो ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झालेला आहे आणि हा जो पुरस्कार आहे तो 2020चा आहे आणि पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये आहे। 10 लाख रुपये। आरोग्य सेवा कला क्रीडा
उद्योग, पत्रकारिता, विज्ञान, लोकप्रशासन आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे दिला जातो. आता आशा भोसले यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं म्हटलं तर यांना बरेच पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यापैकी महत्त्वाचे 2008 मध्ये पद्म विभूषण, 2000 सालामध्ये दादासाहेब फाळके की जो आपण आत्ताच पाहिला. आतापर्यंत 4 महिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर लता मंगेशकर, राणी बंग, सुलोचना लाटकर आणि आता आपण पाहिलं आशा भोसले. या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मित्रांनो, आता जागतिक शिक्षक पुरस्कार 2020 याला आपण ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 असं आपण म्हणू शकतो. आता हा जो पुरस्कार आहे आपल्याच सोलापूर जिल्ह्यातले रणजित सिंग डिसले यांना जाहीर झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेला आहे. या पुरस्काराचं जे स्वरूप आहे तो म्हणजे 7 कोटी रुपयाचा हा ग्लोबल टीचर पुरस्कार आहे. आणि कशाबद्दल देण्यात आलेला आहे तर QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्र किंवा देशातील शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आणि त्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आणि त्याबद्दल सुद्धा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, आपल्या भारताला अशा प्रकारचा पुरस्कार पहिल्यांदाच मिळालेला आहे हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पुढचा पुरस्कार व्यास सन्मान 2020. व्यास सन्मान 2020 शरद पगारे यांच्या पाटलीपुत्र की सम्राज्ञी या त्यांच्या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. या पुरस्काराची सुरुवात 1991 पासून झालेली आहे आणि 4 लाख रुपये या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार कोण देतं? के बिर्ला फाउंडेशन. आणि पहिला पुरस्कार कोणाला मिळालेला होता तर या ठिकाणी रामविलास शर्मा. आणि आपलं जे हा जो पुरस्कार आहे तो या ठिकाणी या संबंधीची माहिती एवढी लक्षात असणं आपल्याला गरजेचं आहे. आता पुढचा पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020. तर मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे तो शेख मुजीबुर रहमान यांना जाहीर झालेला आहे आणि महात्मा गांधीजींच्या 125व्या जयंतीनिमित्त या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे आणि 1995 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. याचं स्वरूप 1 कोटी रुपये अशा प्रकारे आहे. 2019चा जो पुरस्कार आहे तो काबूस बिन सईद अल सईद यांना देण्यात आलेला होता. हे पण या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2021. मित्रांनो, डेव्हिड डिओप यांना हा जो पुरस्कार आहे त्यांच्या ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक अशा प्रकारचं ज्यांचं जे पुस्तक आहे त्याचं प्रकाशन 2018ला, इंग्रजी अनुवाद 2020ला झाला आणि त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, इंग्लिशमध्ये अनुवादित आणि UK किंवा आयर्लंड या देशामध्ये प्रकाशन अशा असणाऱ्या दरवर्षी हा पुरस्कार एका पुस्तकाला देण्यात येतो. मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे इंग्लंडमध्ये मॅन ग्रुप यांच्याकडून देण्यात येतो आणि या पुरस्काराची सुरुवात 2005 मध्ये झाली आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे 50,000 पौंड. अशा प्रकारे हा जो पुरस्कार आहे हा 2021चा पुरस्कार आहे. तर 2000 लक्षात ठेवायचा आहे की हा पुरस्कार आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. आता 2020चा पुरस्कार मेरिको लकास रिझनवेल्ड यांना देण्यात आलेला होता. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता पुढचा जो पुरस्कार आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार 2021. आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार 2021 महेंदरगिरी आणि सतीश सुंदरम. महेंदरगिरी राजाजी व्याघ्र प्रकल्प जो आहे उत्तराखंडमध्ये, या ठिकाणी या प्रकल्पावर ते काम करतात आणि वाघ आणि बिबट्याविरुद्ध मानवाचा जो संघर्ष आहे तो या ठिकाणी कमी करण्यामध्ये किंवा याच्यावरती त्यांनी पुढाकार घेऊन काम केलेलं आहे. आता मित्रांनो, सतीश सुंदरम हे तामिळनाडूमध्ये रेंजर आहेत आणि मित्रांनो या पुरस्काराची सुरुवात 2020 पासून झालेली आहे आणि स्वरूप आहे 10,000 अमेरिकी डॉलर. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा महत्वाचा पुरस्कार आपला पुलित्झर पुरस्कार. पुलित्झर पुरस्कार 2021
हा सुद्धा महत्त्वाचा आहे आणि पुरस्कार देण्यात आलेला आहे. मेगा राजगोपालन, लॉरेन्स हर्ले, द न्यूयॉर्क टाइम्स आणि डर्नीला फ्रेजियर. तर हा जो पुरस्कार आहे पत्रकारिता आणि कला क्षेत्रासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येतो. तर सुरुवात 1997 आणि 2021 मध्ये जो पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याचं वर्ष 105वं होतं, हे पण लक्षात ठेवायचं. आणि हा द न्यूयॉर्क टाइम्स हे जे न्यूज पत्र आहे या ठिकाणी याला देण्यात आलेलं आहे आणि बाकीची नावं मी आपल्याला सांगितले त्यांना देण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा जो पुरस्कार आहे तो पण महत्वाचा आहे मित्रांनो. आणि न्यूयॉर्क सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2021, न्यूयॉर्क सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2021 सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा जो पुरस्कार आहे अनुपम खेर यांना त्यांचा जो लघुपट आहे हॅपी बर्थडे या लघुपटासाठी देण्यात आलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता पुढचा पुरस्कार आहे पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार 2021. पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार 2021. तर व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि या पुरस्काराची सुरुवात 2012 मध्ये स्वरूप 5 लाख रुपये. कोण देतं? राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग हा पुरस्कार दिला जातो. पहिला पुरस्कार किशोरी अमोणकर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता, हे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जागतिक अन्न पुरस्कार 2021. जागतिक अन्न पुरस्कार 2021 हा पुरस्कार डॉक्टर शकुंतला हर्ष यांना देण्यात आलेला आहे. या पुरस्काराची सुरुवात 1987 पासून झालेली आहे. या पुरस्काराचं स्वरूप आहे 2.5 लाख अमेरिकी डॉलर आणि पहिला पुरस्कार डॉक्टर MS स्वामीनाथन यांना दिलेला होता आणि साल आहे 1987 की जे या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे त्या वर्षी. आता पुढचा पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार 2020. हा जो पुरस्कार आहे नंदा खरे यांना त्यांची उद्या ही जी कादंबरी आहे आणि त्यासाठी हा जो पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे, परंतु त्यांनी पुरस्कार न स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे. आता या पुरस्काराची सुरुवात 1955 साली झाली. साहित्य अकादमीची जी स्थापना आहे ती मित्रांनो 1954 साली झाली आणि साहित्य अकादमी पुरस्कार एकूण 24 भाषेसाठी देण्यात येतात, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा पुरस्कार आपल्याला जास्तीत जास्त पुरस्कार कव्हर करायचे आहेत जेणेकरून आपल्याला पुढील परीक्षांमध्ये कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. अमेरिकन लिजन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड 2021 आणि हा जो पुरस्कार आहे तो नरेंद्र मोदी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झालेला आहे. एशियन ऑफ द इयर 2021 पुरस्कार प्राप्तकर्ते आहेत अदर पुनावाला. नाव परिचयाचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. आता जनस्थान पुरस्कार 2021. जनस्थान पुरस्कार 2021 आणि हा जो पुरस्कार आहे तो ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार हा पुरस्कार आहे तो या ठिकाणी जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झालेला आहे. आता ऑर्डर ऑफ रायझिंग सन पुरस्कार 2021 हा जो आहे तो श्यामला गणेश हे जे जपानी शिक्षक आहे यांना प्राप्त झालेला आहे. आता मित्रांनो वर्ल्ड कोरिओग्राफी पुरस्कार 2020 वर्ल्ड कोरिओग्राफी पुरस्कार 2020 आणि हा जो सुरेश मुकुंद यांना प्राप्त झालेला आहे आणि हा जो पुरस्कार प्राप्त झालेला आहे यांना हे पहिले भारतीय आहेत की ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मित्रांनो आता मिस युनिव्हर्स 2020 हा जो पुरस्कार आहे या ठिकाणी अँड्रिया मेझा यांना प्राप्त झालेला आहे. त्या मेक्सिको या देशाच्या आहेत आणि या ठिकाणी हा जो पुरस्काराचा क्रमांक आहे तो 69वा आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 2020चा पुरस्कार आहे, 69वा संस्करण आहे, आवृत्ती आहे किंवा क्रमांक आहे. आता या पुरस्काराची सुरुवात 1952 पासून झाली आणि मित्रांनो मेक्सिकोला तिसऱ्यांदा हा बहुमान मिळालेला आहे, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुरस्काराच्या संबंधी. आता लुपिता जोन्स 1991, जिमेन नॅवरेट 2010, अँड्रिया मेझा 2020 आणि मित्रांनो
त्याचप्रमाणे आपल्या सुद्धा देशाला हा पुरस्कार प्राप्त झालेला होता. सुष्मिता सेन हे जे अभिनेत्री आहेत 1994 आणि लारा दत्त या सुद्धा अभिनेत्री आणि 2000 या सालामध्ये प्राप्त झालेला आहे. आता पुढचा महत्वाचा पुरस्कार आहे पद्म पुरस्कार. भारत सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे एकूण 3 प्रकार आहेत: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. 2021 मध्ये हा 119 जणांना हा पुरस्काराची घोषणा झालेली आहे. 119 जणांना. यामध्ये पद्मविभूषण 7 जणांना, पद्मभूषण 10 जणांना आणि पद्मश्री पुरस्कार 102 जणांना. आता या पुरस्काराचे वैशिष्ट्य थोडक्यात पाहूया. परकीय व्यक्ती 10, महिला 29, मरणोत्तर 16 जणांना आणि तृतीयपंथी 1. आता मित्रांनो, या ठिकाणी पद्मविभूषण जे 7 जणांना प्राप्त झालेला आहे तो शिंजो अबे सार्वजनिक व्यवहार ते जपानचे आहेत, बीबी लाल पुरातत्व ते दिल्लीचे आहेत, नारिंदर सिंह कपानी या ठिकाणी मरणोत्तर विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी आणि ते अमेरिकेचे आहेत. आता सुदर्शन साहू यांना कला क्षेत्रासाठी आणि ते ओडिशाचे आहेत, SP बालसुब्रमण्यम कला क्षेत्रासाठी आणि ते मरणोत्तर भेटलेलं आहे आणि ते तामिळनाडूचे आहेत. मौलाना वाहिदुद्दीन खान अध्यात्म क्षेत्र दिल्लीचे आहेत आणि डॉक्टर बेल्ले मोनप्पा हेगडे हे वैद्यकीय क्षेत्रासाठी आहे आणि ते कर्नाटक राज्याचे आहेत. आता पुढचा पुरस्कार पद्मभूषण हा 10 जणांना देण्यात आलेला आहे. ते पण आपण थोडक्यात पाहूया. सुमित्रा महाजन सार्वजनिक व्यवहार मध्य प्रदेश, रामविलास पासवान सार्वजनिक व्यवहार मरणोत्तर बिहार, तरुण गोगाई मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार आसाम राज्य, केशुभाई पटेल मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार आणि गुजरात राज्य, कल्बे सादिक मरणोत्तर अध्यात्म क्षेत्र आणि उत्तर प्रदेश. त्यानंतर रजनीकांत देवीदास श्रॉफ महत्वाचं हे नाव लक्षात ठेवायचं कारण ते महाराष्ट्राचे आहेत, उद्योग व व्यापार. तारलोचन सिंग सार्वजनिक व्यवहार हरियाणा, नृपेंद्र सिंह संधी सेवा उत्तर प्रदेश, कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा कला क्षेत्र केरळ आणि चंद्रशेखर काबरा साहित्य शिक्षण आणि ते कर्नाटकचे आहेत. पुढचा पुरस्कार आहे पद्मश्री. 102 नावं आहेत. एवढी नावं आपण पाहणं या ठिकाणी बरोबर ठरणार नाहीये. त्यामुळे आपण काय करणार आहोत, फक्त महाराष्ट्रातली आपण जे 5 पुरस्कार आहेत ते पाहणार आहोत. या ठिकाणी महाराष्ट्राला पद्मश्री 5 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. परशुराम गंगावणे कला क्षेत्र, गिरीश प्रभुणे सार्वजनिक कार्य, सिंधुताई सपकाळ सामाजिक कार्य, जसवंतीबेन जमनादास पोपट या ठिकाणी व्यापार व उद्योग, नामदेव कांबळे साहित्य शिक्षण. आणि या ठिकाणी एकूण पद्म पुरस्कार जर तुम्हाला विचारलं तर 6 जणांना मिळालेले आहेत. हे 5 महाराष्ट्रातले म्हणजे महाराष्ट्राबद्दल हे 5 आणि पद्मभूषण जे रजनीकांत श्रॉफ यांना झालेला आहे मिळालेला आहे आणि असे मिळून 6. आता पुढचा पुरस्कार थोडक्यात पाहणार आहोत. नोबेल पुरस्कार 2021. आपण फक्त नावं पाहू, देश पाहूया आणि या ठिकाणी कोणाला मिळालेला आहे ते पण पाहूया. कारण या ठिकाणी नोबेल पुरस्कारावर आपला सेपरेट विस्तारित व्हिडिओ आहे, तो आपण या ठिकाणी पाहू शकता. नोबेल पुरस्काराचे 6 प्रकार. नोबेल पुरस्कार 6 क्षेत्रांकरिता दिला जातो. शांतता, साहित्य, या ठिकाणी रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, या ठिकाणी वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्र याकरिता दिला जातो. आता मारिया रेसा आणि दिमित्री मोरातोव यांना दिलेला आहे. तर मारिया रेसा फिलिपाईन्स या देशाच्या आहेत, दिमित्री मोरातोव रशियाच्या आहेत आणि यांना या ठिकाणी कशासाठी भेटलेला आहे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांना हा पुरस्कार आणि गौरवण्यात आलेला आहे. अर्थशास्त्र डेव्हिड कार्ड, जोशिओ डी अँगिस्ट, गिडो डब्ल्यू इबेन्स आणि हे अमेरिकेचे 3ही शास्त्रज्ञ आहेत आणि यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. कामगार, किमान वेतन, स्थलांतर याचा होणारा जो परिणाम आहे शिक्षण आणि यांच्यासाठी जो त्यांनी शास्त्रीय अभ्यास पद्धती शोधून काढली त्यासाठी त्यांना पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. पुढचा वैद्यकशास्त्र डेव्हिस जुलियस आणि ऑर्डेन पॅटापोटियन आणि यांना हे दोन्ही अमेरिकेचे आहेत, यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि शरीराचे तापमान आणि स्पर्शाची संवेदना ओळखण्यासाठी त्यांनी जे विकसित केलेलं त्यांनी शोध लावलेला आहे आणि त्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. चौथा भौतिकशास्त्र सिक्युरो मनाबे जपानचे आहेत, क्लॉस हझलमन जर्मनीचे आहेत, त्रिओर्गिओ पारिसी इटलीचे आहेत. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जागतिक तापमान वाढीतील बदलाचा अंदाज वर्तवण्यासाठी आणि पृथ्वीच्या हवामानाचे प्रारूपीकरण करण्याच्या
कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा पुरस्कार आहे रसायनशास्त्र. बेंजामिन लिस्ट जर्मनीचे आहेत. डेव्हिड डब्ल्यू.सी. मॅकमिलन हे युकेचे आहेत. स्कॉटलंड देश आहे युकेचे. त्यामुळं यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे रसायनशास्त्र संबंधीचा. आणि या दोघांनी रेणूची विशिष्ट संरचना तयार करतानाच या ठिकाणी कार्बनी उत्प्रेरकाची नवीन साधने शोधली आणि त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा पुरस्कार आहे साहित्य. साहित्याचा पुरस्कार 2021चा नोबेल अब्दुल रजाक गुर्ना यांना देण्यात आलेला आहे. टांझानिया देशाचे आहेत. वसाहतवादाच्या परिणामाबाबत बिनधास्त पण करुणामय अशा प्रकारचं त्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण अतिशय महत्त्वाची माहिती थोडक्यात पाहिलेली आहे. व्हिडिओ एकदम चांगला झालेला आहे. आपण व्हिडिओ वारंवार पहा, ऐका. या संबंधीची जी क्रीडा पुरस्कार जे आहेत पुरस्कारासंबंधीची जी माहिती आहे 2021 मधील सर्व पुरस्कार या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. आता आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. आता आपण थांबत आहोत. पुढचा आपला महत्त्वाचा विषय आहे क्रीडा पुरस्कार. 2021 मधले सर्व प्रकारचे क्रीडा पुरस्कार एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे पुढचाही विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं आपण आता या ठिकाणी थांबत आहोत. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.